नमस्कार. जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे, सत्य व अहिंसेचा मार्गाने चालण्याची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा असा एक राजा भारतामध्ये होऊन गेला. या राजाचं नाव आहे सम्राट अशोक. 5 एप्रिल चैत्र शुल्क अष्टमीला सम्राट अशोक यांची 3029वी जयंती ही साजरी करण्यात आलेली आहे. सम्राट अशोकाचा जन्म हा इसवी सन पूर्व 304 मध्ये बिहार येथील पाटलीपुत्र येथे झाला. तर त्यांचा मृत्यू हा इसवी सन पूर्व 232 मध्ये झाला. जवळजवळ 72 वर्षांचे त्यांचं आयुष्य होतं. सम्राट अशोकाच्या वडिलांचं नाव बिंदुसार तर आई धर्मा. त्यांच्या ज्या महाराण्या होत्या त्यामध्ये पद्मावती, त्रिशरक्षा या होत्या. सम्राट अशोकाची मुलं संघमित्रा, महेंद्र, कुणाल इत्यादी. सम्राट अशोकाने जंगलामधील चैनीसाठी प्राण्यांची शिकार बंदी केलेली आहे. त्याचप्रमाणे महामार्ग, दळणवळणाची साधनं उपलब्ध केली. आज आपण रस्त्याच्या कडेला जी वृक्ष लावतो ही कल्पना सम्राट अशोकांची आहे. सम्राट अशोकाने राज्यामध्ये जनतेसाठी दवाखाने बांधलेच, पण प्राण्यांसाठी दवाखाना बांधणारा हा पहिला राजा आहे. शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे, विद्यार्थ्यांसाठी विश्वविद्यालय त्यांनी बांधलेले आहे. सम्राट अशोक हे सुरुवातीला अतिशय क्रूर असं होतं आणि जग जिंकण्याच्या लालसेपोटे त्यांनी अनेक युद्ध केलेले आहे. पण अशी एक घटना झाली ज्याच्यामुळे त्यांनी आपला धर्म तर बदललाच, पण बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजेच त्यांच्या आयुष्यामध्ये कलिंग युद्ध हे अतिशय महत्त्वाचं असं होऊन गेलं. कारण कलिंग युद्धामध्ये सम्राट अशोकाचा विजय झाला, परंतु ज्या वेळेस ते युद्धभूमीवर पाहायला गेले तेव्हा तेथे रक्ताचे अक्षरशः थारोळे पडले होते. इतकी हानी झाली होती की त्यांचं मन पश्चातापाने दुःखी झालं आणि त्यांना असं वाटलं की मी जिंकूनसुद्धा हारलेलो आहे. अनेकांचे प्राण मी घेतलेले आहेत, ज्याने काहीच अपराध केला नाही. अशा लोकांना मी खूप दुःख झालेलं आहे आणि या कलिंगाच्या युद्धामुळे त्यांचं मन परिवर्तन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. तसं पाहता भगवान गौतम बुद्धांचा हा जो धर्म आहे त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार हा खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाने केलेला आहे. सम्राट अशोकाने जे अनेक लेख लिहिले ते ब्राह्मी, खारोष्टी इत्यादी लिपीमध्ये आपल्याला आढळतात. इतिहासकारांनी सम्राट अशोकांचे जे लेख आहेत त्याचे वर्गीकरण केलेले आहे. ते म्हणजे शिलालेख, स्तंभालेख आणि गुहालेख असं केलेलं आहे. त्याचे वर्गीकरण केल्यामुळे जो बौद्ध धर्म आहे तो कशा प्रकारे विस्तृत झालेला आहे आपल्याला पाहायला मिळतं. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला. तर भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती ही बौद्धगया या ठिकाणी झालेली आहे. महात्मा गौतम बुद्धांनी जे पहिले प्रवचन दिलेलं आहे ते सारनाथ येथे आहे आणि त्यांनी कुशीनगर येथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेलं आहे. अशा वेळी सम्राट अशोकाने एक धम्म यात्रा काढलेली आहे. या धम्मयात्रामध्ये अमात्य, त्याचप्रमाणे मूर्तिकार व विविध प्रकारचे लोक सामील होते. अनेकांनी ठिकाणी त्यांनी स्तूप, विहार यांचं बांधकाम केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बौद्ध धर्म हा इतिहासामध्ये प्रकाशित येण्यासाठी सम्राट अशोकाने जे लिखित साधनं लिहिलेलं आहे ती अतिशय महत्त्वाची अशी मानली जातात. त्याचप्रमाणे युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये नामांकित झालेली जी स्तूप आहेत ते सम्राट अशोकाचे आहेत. सम्राट अशोकाने आपल्याला बरेच काही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जो आपला राष्ट्रध्वज आहे त्याच्यामध्ये जे चक्र आहे ते सम्राट अशोकाचीच देण आहे आणि जो सम्राट अशोकाने आपल्याला राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून अशोक स्तंभ देखील दिलेला आहे. अशा या महान राजाची जयंती साजरी होत नाही ही अतिशय खेदाची अशी गोष्ट आहे.
सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त मी त्रिवार अभिवादन करते. धन्यवाद.